नमस्कार, वेलकम टू माय रेसिपी चॅनल नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज करणार आहे पनीरची भाजी। तर पनीरची भाजी करण्यासाठी मी इथे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर इकडे घेतलेला आहे दही, पनीर आणि इथे आहे जिरे, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर, तेजपान, विलायची, अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा आणि इकडे आहे पनीर मसाला। तर हे सर्व आपलं साहित्य आहे भाजी करण्यासाठी। तर सर्वात अगोदर मी इथं कढई ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकत आहे मी कांदा छान असं फ्राय करून घ्यायचा आहे। आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, तर ग्रेव्ही करण्यासाठी मी इथं थोडंसं 2-3 कांदे बारीक असे मी कापून घेतलेले आहेत आणि त्याला मस्त असं खरपूस भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकत आहे। तर आता मी इकडे अद्रक लसूण टाकत आहे, तेजपान, विलायची, जिरे, कढीपत्ता, आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। तर मी ह्याला मस्त असं मिक्सरमधून आता काढून घेत आहे आणि इकडं आता त्याच तेलामध्ये मी पनीर तळून घेणार आहे। असे थोडे करून हे पनीर आता मी तळून घेणार आहे। बघा इकडे छानपैकी आपले पनीर हे तळत आहेत। तर इकडे बघा पनीर आपले छान असे फ्राय झालेले आहेत। आता हे मी पनीर काढून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इकडं पनीर खूप छान असं फ्राय झालेले आहेत अशा प्रकारे। तर मी अजून थोडंसं ह्या कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी हे आपण जे ग्रेव्ही केलेली होती ते मी ह्या तेलामध्ये छान आता फ्राय करून घेणार आहे। तर मस्तपैकी ह्या तेलामध्ये आता हे आपली ग्रेव्ही छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत असं मस्त ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर इकडे बघा आपली ही ग्रेव्ही मस्त अशी तेल सोडलेली आहे। तर आता मी टाकत आहे लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं मी घेत आहे गरम मसाला। तर हे सर्व आपले मसाले आता छान या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं आता हे ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे। आता मी त्याच्यामध्ये फ्रेश असं दही टाकून घेत आहे। तर हे घरी तयार केलेली दही आहे, जास्त आंबटसर पण नाही। तर इकडे बघा हे दही मी मस्त या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे। आपली पनीरची भाजी खूप छान होते दह्यामुळं, दही टाकल्यामुळं। तर इकडे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि छान अशी उकळी करून घेतलेली आहे आणि मी वाटीभर पाणी काढून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आता मी हे मसाल्याची पोडी टाकून घेत आहे। पनीर मसाल्याची पोडी आहे, हे सर्व मसाला या पाण्यामध्ये टाकून घेत आहे। आता ह्या ग्रेव्हीमध्ये आता मी आपले पनीर जे तळलेले आहेत ते मी या भाजीमध्ये टाकून घेत आहे आणि त्याच्यावरती मी थोडेसे कोथिंबीर, पुदिन्याची पानं टाकून घेत आहे आणि छान आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपले पनीर मिक्स करून घ्यायचे आहे। तर इकडे बघा मस्त अशी आपली भाजी
झालेली आहे। तर हे आपलं जे मसाल्याचं पाणी आहे ते मी या भाजीमध्ये टाकत आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इकडे बघा मस्त आपल्या या भाजीला उकळी फुटत आहे। तर बघा इकडे आपली भाजी तयार झालेली आहे आणि छान असा सुगंध येत आहे। तर मी इथे थोडंसं पनीर ठेवलेलं होतं, ह्या खिसणीवर आता हे पनीर मी मस्त खिसून घेत आहे, म्हणजेच आपली ही ग्रेव्ही छान अशी घट्टसर होईल आणि खायला पण खूप छान लागेल ही भाजी। तर मस्त ही ट्रिक एकदा तुम्ही सुद्धा करून बघा। तर मी असं खिसून घेत आहे पनीर। तर इकडे बघा आपली ग्रेव्ही असं जास्त घट्ट पण नाही आहे, जास्त पातळ पण नाही आहे। तर बघा इकडे आपली भाजी रेडी आहे, खूप छान अशी भाजी आहे झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा, खूप साधी सोपी आणि कमी वेळामध्ये होणारी आहे। तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा। तर असंच एका नवीन व्हिडिओमध्ये असंच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।